नमस्कार. मी डॉक्टर विष्णू बिरादार. मी लहान मुलांचा पोटविकार तज्ज्ञ व लिव्हर तज्ज्ञ आहे. आज आपण लहान मुलांचं पोट कशा प्रकारे दुखतं आणि त्या पोटविकारामध्ये किंवा पोटदुखीमध्ये काय गोष्टी आपल्याला बघायला पाहिजे आणि त्याची एक साधारणतः कारणे काय आहेत याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर लहान मूल ज्यावेळेस पोट दुखतं असं ज्यावेळेस म्हणतो, तर साधारणतः ते आम्ही त्याला 4 प्रकारामध्ये त्याला डिवाईड करतो. एक प्रकार म्हणजे ज्यावेळेस ते बाळ म्हणतं की मला नाभीमध्ये दुखतं किंवा मिड लाईनमध्ये म्हणजे मध्यभागी कुठेतरी दुखतं असं ज्यावेळेस ते बाळ म्हणत असतं. आणि हे साधारणतः 3 महिन्यापासून 4 महिन्यापासून 1 वर्षापासून किंवा 2 वर्षापासून असं त्या मुलाला होत असतं. दुसरा प्रकार असतो की नाभीच्या वरच्या भागामध्ये, ज्याला आम्ही इपिगॅस्ट्रिक रिजन म्हणतो, त्या भागामध्ये ज्यावेळेस बाळाला दुखतं त्यावेळेस बाळाला ते सिव्हिअर दुखतं आणि बाळ असं पोट दाबून पुढे वाकून बसलेलं असतं किंवा त्याच वेळेस त्या बाळाला पाठीमागे पण दुखत असतं. हा एक दुसरा प्रकार झाला. तिसरा प्रकार असतो की ज्या बाळांना खूप सिव्हिअर दुखतं, एक साधारणतः काही मिनिटापासून ते काही तासापर्यंत ते दुखतं आणि त्या पोटदुखीमध्ये त्याला श्वास घ्यायला त्रास होणं, डोकं दुखणं, त्याला घाम फुटणं असं होतं. आणि त्याच्यानंतर मात्र ते बाळ 3 महिने 4 महिने 6 महिने एकदमच नॉर्मल असतं आणि परत 6 महिन्यानंतर अशाच पद्धतीनं त्याला दुखतं. त्याला आम्ही ॲब्डॉमिनल मायग्रेन म्हणतो. आणि साधारणतः चौथं जे प्रकार असतो जो आम्ही कॉमनली बघतो तो म्हणजे बाळाला पोट दुखतं आणि मग बाळ टॉयलेट करायला म्हणजे शी करायला जातो आणि त्याच्यानंतर त्याचं पोटदुखी बंद होते किंवा कमी होते. हा एक चौथा प्रकार झाला. तर साधारणतः ज्यावेळेस बाळाला पोटामध्ये दुखतं तर आम्ही त्याच्यात रेड फ्लॅग साईन्स बघतो. रेड फ्लॅग साईन्स हे आम्हाला सांगतात की या बाळामध्ये हे जे दुखणं आहे ते आजाराचं आहे का फंक्शनल ॲब्डॉमिनल पेन, ज्याच्यामध्ये आम्ही हायपर सेन्सिटिव्हिटी इंटेस्टाईनची असते असं जे बघतो ते आहे, हे आम्हाला कळतं. तर कुठले रेड फ्लॅग साईन्स पॅरेंट्सने लक्षात ठेवायला पाहिजे. साधारणतः पोटदुखी ही नाभीपासून जितकी दूर असते तितकं ते आजाराचं असण्याची शक्यता जास्त असते. दुसरा प्रकार जसं आपण बोललो की पोट दुखतं आहे आणि त्या पोटदुखीपासून ते कुठेतरी रेडिएट होतं, म्हणजे साधारणतः ते पाठीमागे रेडिएट होतं आहे किंवा कुठल्या विशिष्ट ऑर्गनकडे ते रेडिएट होत असेल तर ती पोटदुखी ही आजाराची असते. पोट दुखत असताना जर बाळाचं जॉईंट दुखत आहे, जॉईंटला स्वेलिंग होतं आहे किंवा स्किन रॅश होत आहे तर ती पोटदुखीसुद्धा आजाराची असते. अजून काय रेड फ्लॅग साईन्स आपण बघू शकतो. बाळामध्ये रक्ताचं प्रमाण कमी असतं किंवा पोटाचा आकार हा फुगलेला असतो किंवा त्या बाळाला लूज मोशन्स होत आहेत आणि त्या लूज मोशनमधून ब्लड येतं आहे, तर हे सुद्धा एक धोक्याचं घंटा असते ज्याच्यामध्ये आपल्याला आजार शोधणं गरजेचं असतं. जसं मी पूर्वी सांगितलं होतं की लहान मुलांमध्ये ज्यावेळेस पण कुठलाही आजार होतो त्यावेळेस त्यांची ग्रोथ अफेक्ट होते, म्हणजे वजन आणि उंची ही वयोमानाप्रमाणे जर त्या मुलाची तिथे झाली नसेल किंवा त्या मुलाचं वजन घटत असेल, वेट लॉस होत असेल तर ही सुद्धा एक धोक्याची घंटा असते ज्याला आम्ही रेड फ्लॅग साईन म्हणतो आणि अशा बाळामध्ये आजार असण्याची शक्यता जास्त असते. हे झालं आपलं की बाळांना पोट कशाप्रकारे दुखतं आणि जर बाळांना पोट दुखत असेल तर त्याच्यामध्ये रेड फ्लॅग साईन्स काय बघितले जातात किंवा पालकांनी कुठल्या रेड फ्लॅग साईन्सकडे लक्ष ठेवलं पाहिजे. आता आपण बघूयात की वारंवार पोटदुखीची लहान मुलांमध्ये कारणे काय असू शकतात. साधारणतः आमच्या असं लक्षात आलं आहे की फूड ॲलर्जी, मग त्यात गव्हाची ॲलर्जी असेल किंवा मल्टिपल फूड ॲलर्जी आहे, हे एक कारण त्याच्यात प्रामुख्याने असतं. दुसरं कारण असतं इन्फ्लमेटरी बॉवेल डिसीज, ज्याला आम्ही पोटातली आतडीचा अल्सरचा आजार असं म्हटलं जातं. तिसरं कारण असू शकतं पँक्रेटायटिस किंवा आपल्या पोटामध्ये जे पित्ताशय आहे आणि पित्तनलिका आहे त्याच्यामध्ये खडे होणे आणि त्याच्यामुळे ते ऑब्स्ट्रक्शन होणे, त्याच्यामुळे पोट दुखतं. किडनी स्टोनबद्दल तुम्हाला माहितीच आहे, त्याच्यामुळे कधी कधी लहान मुलात पोट दुखू शकतं. ॲब्डॉमिनल मायग्रेनचा प्रकार असतो ज्याच्यामध्ये पोट दुखू शकतं
आणि काही मुलांमध्ये आम्ही बघितलं आहे फक्त कॉन्स्टिपेशनमुळे सुद्धा पोट दुखतं. त्यांना कॉन्स्टिपेशनची ट्रीटमेंट दिली की त्यांची पोटदुखी पूर्णपणे चालली जाते. तर साधारणतः लहान मुलांमध्ये पोट दुखण्याचे ही वेगवेगळी कारणे असतात. धन्यवाद.